नमस्कार, माझं नाव राहुल कुलकर्णी. आज आपण प्लेन या टॉपिक्स संदर्भात माहिती पाहणार आहोत. CETच्या दृष्टिकोनातून याचा जर विचार केला तर याच्यावर जनरली आत्तापर्यंत 2 प्रश्न आलेले आहेत. आपल्या पुस्तकांमध्ये हा प्लेन जो आहे तो 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. त्यातला पहिला पार्टमध्ये इक्वेशन्स इंट्रोड्यूस केलेले आहेत आणि दुसऱ्या पार्टमध्ये त्या 2 प्लेनमधला अँगल, लाईन आणि प्लेनमधला अँगल, किंवा 2 प्लेनमधलं किंवा पॉईंट आणि प्लेनमधलं डिस्टन्स वगैरे वगैरे. तर सगळ्यात पहिल्या पार्टमध्ये आपण या प्लेनचे इक्वेशन्स काढणार आहोत. प्रथमतः व्हॉट इज मिनिंग ऑफ प्लेन? प्लेनची काय डेफिनेशन आहे? कशाला आपण प्लेन म्हणतो? समजा एखादी फिगर मी अशी काढली, इज इट प्लेन? हा प्लेन आहे का? हा प्लेन आहे का? कोणत्या फिगरला आपण प्लेन असं म्हणू? तर प्लेनची डेफिनेशन जर आपण पाहिली, दिस इज नॉट अ प्लेन. पण हे 2 फिगर्स मात्र प्लेन आहेत. का? तर डेफिनेशन त्याची अशी आहे, प्लेन इज नथिंग बट अ सरफेस. तो असा सरफेस असतो, अ सरफेस सच दॅट एनी 2 पॉइंट ऑन दॅट प्लेन, एनी 2 पॉइंट on that plane, consider any 2 point on that plane. Suppose here is 1 point and here is another point. Then the line segment joining these 2 points completely lies on that surface. हा जो काही लाईन सेगमेंट आहे तो लाईन सेगमेंट त्या सरफेसचा भाग असला पाहिजे, किंवा तो लाईन सेगमेंट त्या सरफेसवर कम्प्लिटली लाय झाला पाहिजे. होतो का? तो नाही. देअरफॉर दिस फिगर इज नॉट अ प्लेन. याचा विचार केला, यातले कुठलेही 2 पॉईंट जोडा, मिळणारा लाईन सेगमेंट कम्प्लिटली त्या सरफेसवर येतो, म्हणून दिस इज अ प्लेन. द एनी ट्रायंगल इज अ प्लेन. सिमिलरली दिस इज द क्वाड्रिलॅटरल ऑल्सो प्लेन्स. ते सगळे क्वाड्रिलॅटरल्स हे काय आहेत? तर प्लेन्स आहेत. म्हणजे दीज 2 फिगर्स आर प्लेन बट दिस इज नॉट अ प्लेन. ओके, मग आता इक्वेशन्स काढायचे आहेत या प्लेनची. मग इक्वेशन कशी काढली जातात? तर त्या इक्वेशनचे आपण आपल्या सोयीसाठी 4 पार्ट करू. त्यातला पहिला पार्ट असेल इक्वेशन ऑफ प्लेन. आपल्या सोयीसाठी मी त्याचे 4 पार्ट करतो. इक्वेशन ऑफ प्लेन. पहिल्या पार्टमध्ये आपल्याला नॉर्मल फॉर्ममधले इक्वेशन सोडवायचे आहेत, किंवा इक्वेशन नॉर्मल फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. नॉर्मल फॉर्म, कोणती गोष्ट दिल्यानंतर नॉर्मल फॉर्म आपण वापरू शकतो प्लेनचं इक्वेशन काढण्यासाठी. दुसऱ्या पार्टमध्ये त्याला जनरल इक्वेशन्स असं आपण म्हणू, जनरल इक्वेशन ऑफ प्लेन. तिसऱ्या पार्टमध्ये इंटरसेक्शन ऑफ 2 प्लेन्समधून पास होणारं प्लेनचं इक्वेशन. इंटरसेक्शन ऑफ प्लेन्स, इक्वेशन ऑफ प्लेन विच इज पासिंग थ्रू दिस इंटरसेक्शन ऑफ प्लेन्स. या प्रकारचा एखादा प्रॉब्लेम्स विचारला जाऊ शकतं. किंवा अजून एक फॉर्म यामध्ये दिलेला आहे, ज्याला आपण इंटरसेप्ट फॉर्म असं म्हणू. 2 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये लाईनचं इक्वेशन आपण या डबल इंटरसेप्ट फॉर्मनी काढलेलं आहे. प्लेन हा 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये येतो. म्हणजे ते 3 ॲक्सिस असतील, तर 3 ॲक्सिसचे जर इंटरसेप्ट दिलेले असतील, प्लेन इंटरसेक्टिंग करणारा इंटरसेक्टिंग पॉईंट्स दिलेले असतील, तर इंटरसेप्ट फॉर्म. तर प्लेनचं इक्वेशन कसं काढायचं? इंटरसेप्ट फॉर्म. अशा पद्धतीने 4 प्रकारचे प्रॉब्लेम्स या प्लेन या टॉपिक्समध्ये दिलेले आहेत. मग सगळ्यात पहिल्यांदी कुठला फॉर्म, यातला कोणता फॉर्म कोणत्या प्रॉब्लेम्सला यूज करायचा आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो प्रॉब्लेम सोडवत असताना. त्याच्यामुळे कोणता डेटा दिल्यानंतर कोणता फॉर्म वापरला जाईल, त्यासाठी हे 4 प्रकार आपल्या सोयीसाठी केलेले आहेत. तसं जर पाहिलं तर प्रत्येक प्लेनचे इक्वेशन्स हे या फॉर्मॅटमध्ये असतं. जनरल इक्वेशन ऑफ प्लेन, कुठलाही फॉर्म घ्या, त्याचं कन्व्हर्जन या फॉर्मॅटमध्ये होतं. दिस इज द बेसिक फॉर्म. मग प्लेनचं इक्वेशन काढण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज लागते? त्याचे 2 गोष्टीची गरज लागते. त्यातली एक गोष्ट आहे परपॅन्डिक्युलर व्हेक्टर टू दॅट प्लेन, विच इज नेसेसरी पार्ट. परपॅन्डिक्युलर व्हेक्टर एक.
आणि दुसरी गोष्ट असते पॉईंट, तो प्लेन ज्या पॉईंटमधून पास होतो त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स. या जर दोन गोष्टी आपल्याला माहिती असतील तर प्लेनचे इक्वेशन्स आपण काढू शकतो. आता या सगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या दोन गोष्टीचा शोध घ्यायचा आहे की प्रॉब्लेम्समध्ये परपॅन्डिक्युलर वेक्टर दिला आहे का, त्याला नाव आहे नॉर्मल. इट इज ऑल्सो कॉल्ड अ नॉर्मल. परपॅन्डिक्युलर वेक्टर टू अ प्लेन इज कॉल्ड ॲज नॉर्मल ऑफ दॅट प्लेन. आणि दुसरी गोष्ट आहे पॉईंट. या दोन गोष्टीचा प्रॉब्लेम्समध्ये उल्लेख केलेला असतो. या जर दोन गोष्टी दिलेल्या असतील तर आपण प्लेनचे इक्वेशन्स काढू शकतो. मग आता हे जे 4 पार्ट आहेत त्यातला एक एक पार्ट आपण पाहू. सगळ्यात पहिल्यांदा नॉर्मल इक्वेशन किंवा नॉर्मल फॉर्म, इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म. इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म. प्लेनचे इक्वेशन आपल्याला फाइंड करायचे. वी हैव टू फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन. सपोज दिस वन ऑफ द प्लेन. Assume this is. Now draw a perpendicular line segment or a vector which is passing through origin. Suppose that vector is ON. This ON is a perpendicular vector drawn to given plane. We have to find the equation of this plane. आपल्याला प्लेनचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. त्यासाठी आपल्याला हा ON परपॅन्डिक्युलर वेक्टर दिलेला आहे. या परपॅन्डिक्युलर वेक्टरची लेंथ सपोज p, स्मॉल p. नाउ वी हॅव टू फाइंड द इक्वेशन ऑफ दिस प्लेन. मग आपल्याला माहिती की कुठल्याही लोकसचं जेव्हा आपण इक्वेशन काढतो तेव्हा इक्वेशन काढण्यासाठी त्या लोकसवरचा एक पॉईंट डिफाईन करावा लागतो ज्याचे कोऑर्डिनेट्स हे आर्बिट्ररी आहे, दॅट इज x, y. आणि त्या कोऑर्डिनेट्समधलं जे रिलेशन असेल त्या अल्जेब्रिक रिलेशन्सला आपण त्या लोकसचं इक्वेशन असं म्हणतो. मग आता इथे जर या प्लेनचं इक्वेशन फाइंड करायचं असेल we have to consider here one arbitrary point. Suppose that arbitrary point is p. हा p arbitrary point आहे या प्लेनवरचा. मग हा जर NP जोडला तर हा लाईन सेगमेंट या p वर येतो. हा ON या प्लेनला परपॅन्डिक्युलर आहे, म्हणजे प्लेनवरच्या प्रत्येक लाईन सेगमेंटला तो परपॅन्डिक्युलर असेल. सपोज दिस इज परपॅन्डिक्युलर टू ON इज परपॅन्डिक्युलर टू NP. नाउ वी हॅव टू फाइंड द इक्वेशन ऑफ दॅट प्लेन. इथे कोणत्या गोष्टी दिल्या आहेत? इथे आपल्याला हा परपॅन्डिक्युलर वेक्टर दिला आहे विच इज पासिंग थ्रू ओरिजिन. त्याचं मॅग्निट्यूड दिलं आहे. त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड म्हणजेच या लेंथ सेगमेंट ON या सेगमेंटची लेंथ ऑफ दिस सेगमेंट ON वी हॅव गिवन. नाउ वी हॅव टू राईट इक्वेशन. आता इथे प्लेनचे इक्वेशन्स लिहित असताना दोन फॉर्मॅटमध्ये आपल्याला इक्वेशन्स लिहायचे आहेत. एक आहे वेक्टर फॉर्म ऑफ इक्वेशन आणि दुसरा आहे कार्टेशियन फॉर्म ऑफ इक्वेशन. या दोन प्रकारचे जनरली प्रश्न विचारले जातात की राईट द इक्वेशन ऑफ प्लेन अँड राईट द कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन. मग आपण त्याचं वेक्टर इक्वेशन्स, हा 3 डायमेन्शनल जॉमेट्री आपण वेक्टर पॉईंट ऑफ व्ह्यूनी पाहत आहोत, त्याच्यामुळे त्याचं इक्वेशन्स इथून कुठेही प्लेनचे इक्वेशन्स आपण वेक्टर फॉर्मॅटमध्ये काढू. मग वेक्टर फॉर्म काय आहे याचा? तर वेक्टर फॉर्म जर तुम्हाला काढायचा असेल तर याचं कन्वर्जन आपल्याला वेक्टरमध्ये करावं लागेल. वी हॅव टू कन्वर्ट दिस लाईन सेगमेंट ON इन फॉर्म ऑफ वेक्टर. बट वी हॅव गिवन द लेंथ ऑफ दिस लाईन सेगमेंट ON. वी हॅव टू कन्वर्ट इट इन फॉर्म ऑफ वेक्टर. इफ वी हॅव टू कन्वर्ट द लाईन सेगमेंट ON विच इज गिवन लेंथ ऑफ ON. आपल्याला माहिती की स्केलर क्वांटिटीचं कन्वर्जन जर वेक्टर फॉर्ममध्ये करायचं असेल त्याला युनिट वेक्टरनी मल्टिप्लाय करावं लागतं. सपोज वी कन्सिडर युनिट वेक्टर along that ON is n cap. Therefore we write ON bar as P into n cap, where n cap is unit vector along ON. या लाईन सेगमेंटवर तो युनिट वेक्टर आपण कन्सिडर केला. म्हणजे आता या सेगमेंटचं कन्वर्जन वेक्टर फॉर्ममध्ये होईल, दॅट इज n. मग ON बार आपल्याला मिळाला. त्याच्यानंतर हा P पॉईंट आर्बिटरी घेतलेला आहे प्लेनवरचा. आपण ते NP जोडलेले आहेत, याचंही कन्वर्जन आपण वेक्टरमध्ये करू. दॅट बिकम्स NP बार. ओके, ON बार इज परपॅन्डिक्युलर टू NP बार. मग आता हा पॉईंट P आहे,
हा वेक्टर मिळाला तर हा ओ पी, या पीचा पोझिशन वेक्टर आपल्याला काढावा लागेल. But suppose that position vector is r bar. We have to write this equation in form of r bar. Then the equation of plane can be converted in form of r bar. Now we get a right angle triangle here, that is O and P. हा right angle triangle इथे तयार होतो. हा जर right angle triangle असेल, we know in vector there is a triangle law, or we can write here ON is perpendicular to NP. ON bar is perpendicular to NP bar, or we also write ON bar. Along this ON bar there is a unit vector, that is n cap. This n cap is perpendicular to NP bar. If these two vectors are perpendicular, then we know their dot product is 0. We can write here NP bar dot n cap is equal to 0. We have to write this NP bar in form of position vector of this P, R bar. So, by triangle law, we can write NP bar as NP bar ला आपल्याला triangle law नुसार लिहिता येतं, that is OP bar minus ON bar. These are the position vectors of point P and N respectively. Dot n cap is equal to, this is the dot product, write it in form of scalar quantity, that is 0. OP bar minus ON bar dot n cap is equal to 0. The position vector of this OP bar is r bar. R bar minus ON bar is, that is P into n cap dot n cap is equal to 0. Now consider this dot product. Solve this dot product. R bar dot n cap minus P into this n cap dot n cap. This is the unit vector and its value is 1. R bar dot n cap minus P is equal to 1. Sorry, is equal to 0. Therefore we write R bar dot n cap is equal to P. This is the vector equation of plane in normal form. Now in normal form, this n cap is the unit normal vector. This is the unit normal vector. जेव्हा जेव्हा नॉर्मल फॉर्म वापरायचा असतो तेव्हा एक गोष्ट लक्षात असली पाहिजे की नॉर्मल फॉर्म तेव्हाच वापरता येतो जेव्हा आपल्याला युनिट वेक्टर दिला जाईल, नॉर्मलचा युनिट वेक्टर दिला जाईल. मग युनिट वेक्टर अलॉंग नॉर्मल जर आपल्याला माहीत असेल तरच नॉर्मल फॉर्म आपण वापरू शकतो. And this P is nothing but length of that vector ON, perpendicular vector, or length of that normal or perpendicular segment, that is P. Now R bar dot n cap is equal to P. This is called vector equation of plane in normal form. मग आता नॉर्मलचा युनिट वेक्टर माहीत असेल किंवा जर तो दिला असेल तरच नॉर्मल फॉर्म वापरता येतो. आता मग प्रत्येक नॉर्मलचा युनिट वेक्टर दिला की नॉर्मल फॉर्म वापरायचा का? नाही. तर नेसेसरी कंडिशन काय आहे? इथे अशाच फक्त नॉर्मलचा विचार केला जातो जी नॉर्मल ही ओरिजिन मधून पास होते. देर आर इन्फायनाइटली मेनी नॉर्मल. सपोज दिस ब्लॅकबोर्ड इज अ प्लेन. वी कॅन ड्रॉ एनी परपेंडिक्युलर वेक्टर्स, so many perpendicular vectors or infinitely perpendicular vectors to this blackboard like this. असे किती इन्फायनाइट आपण इथे वेक्टर्स काढू शकतो. पण इथे कोणता परपेंडिक्युलर वेक्टर महत्त्वाचा आहे? जो परपेंडिक्युलर वेक्टर हा ओरिजिन मधून पास होतो. जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला परपेंडिक्युलर वेक्टर किंवा नॉर्मल हा ओरिजिन मधून पास होतो असा दिला जाईल त्याच प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला नॉर्मल फॉर्म वापरायचा आहे. द परपेंडिक्युलर वेक्टर ऑर अ नॉर्मल वेक्टर विच इज पासिंग थ्रू ओरिजिन. तर अशाच पद्धतीचे प्रॉब्लेम्स फक्त या नॉर्मल फॉर्ममध्ये येतात. मग नॉर्मल फॉर्ममध्ये आपण वेक्टर इक्वेशन लिहिले आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी. नाउ इन 3-dimensional geometry or eliminatory part of this 3-dimensional geometry, we are already known that n cap. What is this n cap? Unit vector. The component of this unit vector are direction cosines. n cap चे जे युनिट वेक्टर्स असतात
ते त्या वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स असतात. म्हणजे एन कॅप इज इक्वल टू काय असतं, एल आय प्लस एम जे प्लस एन के, वेर एल एम अँड एन आर दीज आर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ दॅट वेक्टर. आपण त्याला डायरेक्शन कोसाइन्स असं म्हणतो. म्हणजे नॉर्मल फॉर्ममध्ये आपल्याला काय माहीत पाहिजे, वेक्टरचे नॉर्मलचे डायरेक्शन कोसाइन्स माहीत पाहिजेत. एन कॅप इज इक्वल टू एल आय प्लस एम जे प्लस एम के, वेअर एल एम एन आर डायरेक्शन कोसाइन्स. तर एल इज कॉस अल्फा, एम इज कॉस बीटा and n is cos gamma. These are direction cosines of given vector, and this p is nothing but perpendicular distance from origin, or we also call that magnitude of that normal which is passing through origin. This p is nothing but magnitude of that vector, or length of, or magnitude of is n bar. Now n cap. मग आता या वेक्टरचं कन्वर्जन, वेक्टर इक्वेशनचं कन्वर्जन आपल्याला कार्टेशियन इक्वेशन्समध्ये करायचं असेल तो वी हॅव टू राईट दिस आर बार ॲज आर बार इज इक्वल टू एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के, दॅट इज पोजिशन वेक्टर ऑफ एनी पॉइंट ऑन दॅट प्लेन. पीचा पोजिशन वेक्टर असेल एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. Now substitute here r bar as xi plus yj plus zk dot n cap is, that is unit vector, write it in form of direction cosines, li plus mj plus nk is equal to p. Now consider here dot product, or write dot product. We write here lx plus my plus nz is equal to p, where L, M and R direction cosines of that normal vector. म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट्समध्ये हे जे अननोन्स व्हेरिएबल आहेत एक्स वाय आणि झेड यांचे जे काही कोएफिशियंट्स असतील ते कोएफिशियंट्स म्हणजे त्या नॉर्मलचे डायरेक्शन्स कोसाइन असतात. हे आपल्याला याच्यावरून सांगता येतं. आता प्रत्येक वेळेस आपल्याला डायरेक्शन कोसाइन्स दिले जातील अशी काही गॅरंटी नाही आहे, किंवा कुठलं इक्वेशन्स हे नॉर्मल फॉर्ममध्ये आहे हे आयडेंटिफाय करायचं असेल तर आपल्याला हे जे कोएफिशियंट्स आहेत ते डायरेक्शन कोसाइन्स असले पाहिजेत हे माहीत असणं गरजेचं आहे. समजा मी एखादं इक्वेशन लिहिलं असेल 3x + 2y + z इज इक्वल टू 4, दिस द इक्वेशन ऑफ प्लेन. आता हे जे प्लेनचे इक्वेशन आहे ते नॉर्मल फॉर्ममध्ये आहे का असं जर प्रश्न विचारला तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की दिस इक्वेशन इज नॉट इन नॉर्मल फॉर्म. वाय? Because the coefficient of these variables x, y and z respectively are not direction cosines. Why? Because the direction cosines must satisfy the condition we already seen it in three-dimensional geometry as L square plus M square plus N square is equal to 1. It means here is 3 square plus 2 square plus 1 square is not equal to 1. Therefore this equation not is in form of नॉर्मल फॉर्म. मग आता प्रत्येक इक्वेशन जर या फॉर्मॅटमध्ये दिलं जात असेल तर आपल्याला थ्री डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये अजून एक कन्सेप्ट पाहिलेला आहे की वेक्टरचे जे कॉम्पोनंट्स असतात, सपोज दिस वेक्टर एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के, तर यामधले जे कॉम्पोनंट्स आहेत हे एक्स वाय झेड आय जे केचे रिस्पेक्टिव्हली कॉम्पोनंट्स, दिस इंडिकेट्स द डायरेक्शन रेशोज ऑफ दॅट वेक्टर. मग हे जे एक्स वाय झेड आहेत हे या आर बारचे म्हणजेच ओ पी बारचे काय आहेत, डायरेक्शन रेशोज आहेत. मग आपल्याला या एल एम आणि एनचं कन्व्हर्जन डायरेक्शन रेशोजमध्ये जर करता आलं तर एक जनरल फॉर्ममधलं इक्वेशन्स तयार होईल प्लेनचं. मग आता या एलला डायरेक्शन रेशोजमध्ये कसं लिहायचं हे माहिती आहे. सपोज ए बी सी आर दी डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल, देन वी कॅन राईट दिस एल ॲज ए अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इंटू एक्स प्लस here b upon root of a square plus b square plus c square into y plus c divided by root of a square plus b square plus c square into z is equal to p. Then we can write this equation as ax plus by plus cz is equal to p into root of
a square plus b square plus c square. What are ABC? These ABC are direction ratios of that point P which lies on that plane. ABC हे प्लेनवरच्या पॉईंटचे डायरेक्शन रेशोज आहेत. आणि what is this P, small p? This small p is length of normal, magnitude of normal vector into root of a square plus b square plus c square. Now, see here, this was the plane. Here is this P, ON, and here is any point P, this small p, here is capital P, having coordinates A, B, C. Then we can write this position vector R bar in this form, AI plus BJ plus CK. Then OP bar is here. Now, this plane is passing through this point P having coordinates ABC. Then these ABC are the direction ratios of this OP bar. This P is the length of perpendicular drawn from origin to this N. या लेंथला स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरनी मल्टिप्लाय केलं की हे जे इक्वेशन्स तयार होतं, दिस इज कॉल्ड जनरल इक्वेशन ऑफ प्लेन. याला जनरल इक्वेशन ऑफ प्लेन असं म्हणतात. हे लिहून देण्याचं कारण असं आहे की याच्यावर MCQ विचारला जातो. दिलेलं इक्वेशन हे नेहमी प्लेनचं या पद्धतीने असेल. मग जर तुम्हाला नॉर्मल फॉर्ममध्ये इक्वेशन दिले आणि तुम्हाला जे विचारलं व्हॉट इज लेंथ ऑफ परपॅन्डिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टू दॅट प्लेन, लेंथ विचारता येते किंवा ती लेंथ दिलेली आहे, मॅग्निट्यूड दिलं आहे नॉर्मलचं, आणि इक्वेशन विचारता येईल प्लेनचे इक्वेशन्स काय वगैरे वगैरे याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन्स किंवा प्रश्न विचारले जातील. तर इथे काय काय करायचं आहे पहा. एक वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म, दॅट इज आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी. नॉर्मल फॉर्म तेव्हाच वापरायचा आहे जेव्हा परपॅन्डिक्युलर वेक्टर किंवा युनिट वेक्टर अलॉंग दॅट नॉर्मल पासेस थ्रू ओरिजिन. याचं कन्वर्जन जर तुम्ही वेक्टर कार्टेशियन फॉर्ममध्ये केलं तर कार्टेशियन फॉर्ममध्ये केल्यानंतर जे इक्वेशन्स मिळतं दॅट इक्वेशन एन कॅप आहे करस्पॉन्डिंग कॉम्पोनंट्स, हे डायरेक्शन कोसाइन्स असतील. डॉट प्रोडक्ट घ्यायचं आहे एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड इज इक्वल टू पी. एन कॅपचे कॉम्पोनंट्स एल एम आणि एन आहेत. दिस इज कार्टेशियन, दिस इज कॉल्ड कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म. याचं कन्वर्जन आपण डायरेक्शन रेशोजमध्ये केलं जेणेकरून आपल्याला एखादा प्रॉब्लेम सोडवायला सोपा जाईल. CETमध्ये जर एखादा प्रॉब्लेम सिम्प्लिफाय करायचा असेल, सोडवायचा असेल तर हाही फॉर्म आपल्याला लागणार आहे. x plus by plus cz is equal to p into root of a square plus b square plus c square. This is the equation of plane in normal form. Okay. दोन प्रकारचे इक्वेशन्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. नॉर्मल फॉर्ममध्ये एक वेक्टर इक्वेशन आणि दुसरं कार्टेशियन इक्वेशन. ओके. मग आता या पीचे कोऑर्डिनेट्स काय असतील किंवा इथे कुठलाही आर्बिट्ररी पॉईंट दिला असेल पी, त्याचे आपल्याला कोऑर्डिनेट्स लिहायचे आहेत किंवा फूट ऑफ परपॅन्डिक्युलर जो तो एन दिला असेल त्याचे कोऑर्डिनेट्स जर फाइंड करायचे असतील तर ते कोऑर्डिनेट्स असतात LP, MP and NP, where L, M, N are direction cosines of normal and P is magnitude of that vector, magnitude of normal. LP, MP and NP are the coordinates of foot of perpendicular drawn from origin to plane. किंवा त्या नॉर्मलचे जे काय पॉईंट फूट ऑफ परपॅन्डिक्युलर असेल किंवा नॉर्मल जेव्हा ज्या पॉईंटमध्ये प्लेनला इंटरसेक्ट करत असेल त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला विचारले तर ते कोऑर्डिनेट्स या पद्धतीने काढायचे आहेत. LP, MP आणि NP लाईक दिस. दिस एक्स वाय झेड, एक्स वाय अँड झेड हिअर. ओके. नाव दिस इज द नॉर्मल फॉर्म. मग आता याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे होते, CETला याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत ते प्रश्न आपण पाहू. एक एक फॉर्म देतो आणि त्याच्यावरचे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतील त्याचा आपण विचार करू. सगळेच इक्वेशन्स एकदाच सोडवण्यापेक्षा हे फॉर्म फक्त इथे लिहितो माहिती असण्यासाठी. आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी. दिस इज द कार्टेशियन, दिस इज द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन
Then Cartesian equation of plane in normal form is Lx plus My plus Nz is equal to P. ओके, मग आता याच्यावर काय प्रश्न विचारला होता ते आपण प्रश्न पाहू. CET मध्ये एक वर्षी प्रश्न विचारलेला आहे, MCQ विचारला आहे. If foot of perpendicular drawn from point that is 0 0 0 is not, it is nothing but origin to plane is 4 minus 2 minus 5, then equation of plane is first 4x plus 2y plus 5z is equal to minus 13. Second, 4x minus 2y minus 5z is equal to 45. Third, 4x plus 2y minus 5z is equal to 37. Fourth, 4x minus 2y plus 5z is equal to minus 5. अशा प्रकारचा MCQ हा परीक्षेत विचारला गेलेला आहे. सिंपल MCQ होता. कार्टेशियन इक्वेशन विचारलेला आहे, इक्वेशन ऑफ प्लेन. आता हा नॉर्मल फॉर्म मधला प्रॉब्लेम आहे, तिथं आपल्याला क्लिअर कट लक्षात येतं. हा जेव्हा आपण प्रॉब्लेम्स वाचतो त्यामध्ये काय कंडिशन, द फूट ऑफ परपेंडिक्युलर, हियर इज द परपेंडिक्युलर, कुठून काढलाय, ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टू द प्लेन, देन इक्वेशन ऑफ प्लेन इज, म्हणजे या प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला नॉर्मल फ्रॉम ओरिजिन च्या रिलेटेड इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग ही जर इन्फॉर्मेशन नॉर्मल विच इज पासिंग थ्रू ओरिजिन याच्या रिलेटेड असेल तर वी कॅन यूज टू फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन ॲज अ नॉर्मल फॉर्म. वी कॅन यूज हियर द इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म. मग आता नॉर्मल फॉर्म काय सांगतोय की आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी, एक तर हे लागेल किंवा Lx प्लस My प्लस Nz इज इक्वल टू P, हे इक्वेशन लागेल. राईट, इथे जर विचार केला तर काय काय दिले, फूट ऑफ परपेंडिक्युलर दिला आहे. सी हियर, दिस इज द प्लेन इन 3 डायमेन्शनल ज्योमेट्री, x ॲक्सिस, y ॲक्सिस अँड z ॲक्सिस. ओके, इथून एक परपेंडिक्युलर टाकला विच इज नॉर्मल टू द प्लेन, अँड याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेत. फूट ऑफ परपेंडिक्युलर दीज आर 4 minus 2 minus 5, right? 4 minus 2 minus 5, this is origin. इक्वेशन काढण्यासाठी आपल्याला काय लागतं, डायरेक्शन कोसाइन्स लागतात. नॉर्मल फॉर्म मध्ये याचे डायरेक्शन कोसाइन्स काढता येतील. एनचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, म्हणजे हा ON बार आपल्याला लिहिता येईल. ON बार इज इक्वल टू, what is ON bar? This ON bar is nothing but 4i minus 2j minus 5k. This is the ON bar. तर नॉर्मल फॉर्म मध्ये जर इक्वेशन लिहायचं असेल तर आपल्याला तो युनिट वेक्टर लागेल. मग वेक्टर माहिती, युनिट वेक्टर कसा काढायचा आहे, दॅट इज ON cap इज इक्वल टू ON bar divided by magnitude of ON bar. We know the value of, we know the vector ON bar, 4i minus 2j minus 5k divided by magnitude of this ON bar is square root of this a square plus b square plus c square. It is equal to 4i minus 2j minus 5k divided by 4i minus 2j minus 5k divided by, here is 45, that is root of 45. This is unit normal vector ON cap. Okay, ON cap मिळाला.
त्याच्यानंतर काय लागतं, पी लागतो. व्हॉट इज पी? दॅट इज लेंथ ऑफ दॅट नॉर्मल. which is nothing but magnitude of that vector, magnitude of ON bar. We already determined that is root of a square plus b square plus c square. By using this formula we can find this magnitude as root of 45. Okay, therefore the vector equation of plane is r bar dot n cap is equal to p r bar dot, what is n cap? That n cap is nothing but 4i minus 2j plus 5k divided by root of 45 is equal to root of 45. Simplify this equation, then we get r bar dot 4i minus 2j plus 5k is equal to 45. Now what is r bar? This is nothing but xi plus yj plus zk. Right here r bar as xi plus yj plus zk. Then consider here dot product. डॉट प्रोडक्ट घ्या, त्याचं सिम्प्लिफिकेशन्स तुम्हाला याच्या आधी लिहून दिलेलं आहे, आपण ते पाहिलेलं आहे. मग एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के डॉट 4i मायनस 2j प्लस 5k, हा जो डॉट प्रोडक्ट येतो तो डॉट प्रोडक्ट येतो 4x मायनस 2y प्लस 5k इज इक्वल टू 45. जनरली हे प्रॉब्लेम्स अशा पद्धतीने आपण सोडवतो. राईट. मग आता याचं सोल्युशनकडे जर व्यवस्थित पाहिलं तर सोल्युशन आहे याचं 4x मायनस 2y प्लस 5z इज इक्वल टू 45. ऑप्शन नंबर 2. सेकंड ऑप्शन्स हे याचं आन्सर आहे. मग आता सिम्प्लिफाय करत असताना हे काय अपेक्षित होतं CETमध्ये की अशा पद्धतीने जर सोडवलं तर कॅल्क्युलेशन्सला वेळ लागतो. मग याला जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं या सोल्युशनला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला फूट ऑफ परपेंडिक्युलर दिला आहे. तो फूट ऑफ परपेंडिक्युलर काय दिला आहे? +5. सॉरी, हियर इज -5 इज -5. ओके. काय फूट ऑफ परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट्स? दीज आर 4 -2 -5. 4 -2 -5. या पॉईंटचे जे कोऑर्डिनेट्स असतात दीज आर द डायरेक्शन रेशोज ऑफ दॅट वेक्टर. ओके, हे डायरेक्शन रेशोज असतात. म्हणून मी तुम्हाला एक इक्वेशन लिहून दिलं होतं, दॅट इज ax प्लस by प्लस cz इज इक्वल टू p इंटू रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. मग हे जे डायरेक्शन रेशोज असतात ते इक्वेशनमध्ये एक्स वाय आणि झेडच्या कोएफिशियंट्समध्ये येतात. मग जेव्हा जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचा प्रॉब्लेम्स दिला जातो तेव्हा तेव्हा आपल्याला फक्त एवढंच पाहायचं आहे की फूट ऑफ परपेंडिक्युलरचे जे काही कोऑर्डिनेट्स असतील ते कोऑर्डिनेट्स हे इक्वेशनमध्ये एक्स वाय झेडचे कोएफिशियंट्स असले पाहिजेत. मग 4 -2 -5 हे कोएफिशियंट्स कोणत्या इक्वेशन्समध्ये येतात? एक्स वाय झेडचे कोएफिशियंट्स कोणत्या इक्वेशन्समध्ये आहेत? तर तिथे फक्त एकच ऑप्शन आहे ज्यामध्ये एक्स वाय झेडचे कोएफिशियंट्स हे 4 -2 -5 आहेत. मग मला हे पूर्ण वर्कआउट करण्याची तिथे आवश्यकता नव्हती, कारण या प्रॉब्लेम्समध्ये फक्त एकच ऑप्शन असं आहे ज्यामध्ये एक्स वाय झेडचे कोएफिशियंट्स हे 4 -2 -5 आहेत. म्हणजे हे कॅल्क्युलेट न करता सुद्धा मी या लॉजिकनी ते प्रॉब्लेम सोडवलेलं असतं. म्हणजे एक्स वाय झेडचे जे कोएफिशियंट्स आहेत दॅट शुड बी द डायरेक्शन रेशोज ऑफ दॅट वेक्टर ऑफ दॅट नॉर्मल. नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज हे एक्स वाय झेडच्या कोएफिशियंट्समध्ये येतात. मग प्लेनच्या इक्वेशन्समध्ये एक्स वाय झेडचे कोएफिशियंट्स काय रिप्रेझेंट करतील? डायरेक्शन रेशोज ऑफ दॅट नॉर्मल इज इक्वल टू पी किती काढला होता? √45. मॅग्निट्यूड किती आहे? दॅट इज अगेन √45. √45 इंटू √45 दॅट इज 45. गेट इज 45. मग प्रॉब्लेम सोडवत असताना CETमध्ये एवढं अपेक्षित होतं की एक्स वाय झेडचे कोएफिशियंट्स फक्त ऑब्झर्व करा. एक्स वाय झेडचे कोएफिशियंट्स ज्या ऑप्शन्समध्ये 4 -2 -5 असतील ते त्याचा आन्सर असेल. एवढा साधा सिम्पल प्रॉब्लेम्स या CETमध्ये 2019च्या एका शिफ्टला विचारलेला होता. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस प्लेनचे इक्वेशन्स देतात आणि फूट ऑफ परपेंडिक्युलर विचारतात. हाही प्रॉब्लेम्स एका शिफ्टमध्ये विचारला गेलेला आहे. नाव नेक्स्ट प्रॉब्लेम, सेकंड वन, द कोऑर्डिनेट्स ऑफ फूट ऑफ परपेंडिक्युलर
the coordinates of foot of perpendicular from origin, drawn from origin to plane to x minus y plus 5z minus 3 is equal to 0 are इथे कोऑर्डिनेट्स विचारलेले आहेत फूट ऑफ परपेंडिक्युलरचे आणि प्लेनचे इक्वेशन दिले आहे. याच्या आधीच्या प्रॉब्लेम्समध्ये प्लेनचं इक्वेशन विचारलं होतं आणि फूट ऑफ परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट्स दिले होते. नाउ हियर इज 2/√30 minus 1/√30 comma 5/√30. And second 2 minus 1 5. Third 2/3 minus 1/3 5/3 1/5 minus 1/10 1/2. आता या प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला प्लेनचं इक्वेशन दिलेलं आहे आणि कोऑर्डिनेट्स विचारलेत फूट ऑफ परपेंडिक्युलरचे. म्हणजे या प्रॉब्लेम्समध्ये जसा एन दिलेला होता, आता इथे एन आपल्याला विचारलेला आहे, एनचे कोऑर्डिनेट्स. ओके, कॉन्व्हर्स करायचं आपल्याला त्याचा. नाव फूट ऑफ परपेंडिक्युलर काय असतील? आपलं एक जनरली एक लॉजिक असतं 2 डायमेन्शनल किंवा 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये की एखाद्या प्लेनवरच्या किंवा लोकसवरच्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स विचारले असतील तर आपल्याकडे एक जनरल मेथड आहे की त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स असे असतात की जे दिलेले इक्वेशन सॅटिस्फाय करतात. जसं फूट ऑफ परपेंडिक्युलर आपण काढला, तो फूट ऑफ परपेंडिक्युलर त्या प्लेनवर असतो, प्लेनवर आहे म्हणजे त्या लोकसवर आहे, म्हणजे या फूट ऑफ परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट्स हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात. त्याही लॉजिकने तुम्ही हे प्रॉब्लेम सोडू शकता. समजा मी तर त्या लॉजिकने विचार केला तर इथे हे कोऑर्डिनेट्स आहेत. हे कोऑर्डिनेट जेव्हा मी या इक्वेशन्समध्ये ठेवतो, याला अरेंज करून घेतो, 2x minus y plus 5z is equal to 3 आपल्याला XYZ चे कोऑर्डिनेट्स हे त्याचे डायरेक्शन रेशोज असतात, हे तर आपण पाहिलेलंच आहे. पण इट इज नॉट इन दिस फॉर्म. इथे जो राईट हँड साईडला p इंटू स्क्वेअर रूट यायला पाहिजे, दॅट इज p इंटू रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर, तो इथे आला का नाही. ओके, ते आपल्याला इथे आत्ताच नाही सांगता येणार. मग आता काय करायचं आहे, कसं सोडवायचं आहे प्रॉब्लेम्स? तर एक हे कोऑर्डिनेट्स घ्या, इक्वेशन सॅटिस्फाय होतं का पहा. तर जर समजा मी इथे कोऑर्डिनेट्स ठेवले तर राईट हँड साईडला तर इंटीजर आहे, इथे फ्रॅक्शन्स आहेत. याची सम जर आपल्याला इंटीजर करायची असेल तर न्यूमरेटरला स्क्वेअर रूट ऑफ 30 यायला पाहिजे. मग हे सगळे जे न्यूमरेटरचे इंटीजर आहेत त्यांचे बेरीज आणि वजाबाकी ही रूट 30 आली पाहिजे, तरच ते इक्वेशन सॅटिस्फाय होईल. कारण राईट हँड साईडला 3 आहे विच इज अन इंटीजर. हे तर ऑप्शन्स असू शकत नाही. त्याच्यानंतर 2 minus 1 5 तिथे सबस्टिट्यूट करून पहा. 3 राईट हँड साईड 3 आहे, 3 येतं का? जर आलं काही कोऑर्डिनेट्स असतील दॅट इज नॉट पॉसिबल. सिम्प्लिफिकेशन करून घ्यायचं कारण इथे स्क्वेअर रूट आहे. तसं इथे आता हा स्क्वेअर रूट नाही आहे. मग हा जर स्क्वेअर रूट नसेल तर हे पॉसिबल आन्सर असू शकतं किंवा हे पॉसिबल आन्सर असू शकतं. म्हणजे 1, 2 आणि 3 या तिन्हीपैकी एक आन्सर असेल. मग हे इक्वेशन्स तिथे, हे कोऑर्डिनेट्स तिथे त्या इक्वेशन्समध्ये सबस्टिट्यूट करून पहा, इक्वेशन्स मिळेल किंवा हे पाहिजेत. एक या पद्धतीने ते सिम्प्लिफिकेशन करू शकता. किंवा आता काय करावं लागेल, वी हॅव टू फाइंड दिस कोऑर्डिनेट्स. हे तर कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. मग कोऑर्डिनेट्स कसे काढणार? तर कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे असतील याचं कन्वर्जन तुम्हाला नॉर्मल फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि त्याच्यावरून तुम्हाला इक्वेशन्स ABCच्या व्हॅल्यूज लिहाव्या लागतील. एकदा त्या पद्धतीने सोडवा की सोपं आहे. की समजा मी हे जर कोऑर्डिनेट्स, आता याचं उत्तर आपल्याला माहिती आहे, हे सगळे इक्वेशन्स तिथे सबस्टिट्यूट केल्यानंतर समजा मी हे कोऑर्डिनेट्स इथे सबस्टिट्यूट केले, दॅट इज 2 इंटू 1/5 दॅट इज 2/5 प्लस 1/10 प्लस 5/2 काय आलं पाहिजे
आन्सर 3 आलं पाहिजे. पहिले 2 टर्म सिम्प्लिफाय करून घ्या, त्याच्यानंतर ही सम घ्या वगैरे वगैरे. हिअर 2 नी मल्टिप्लाय करून घेतलं, इट इज 4/10 प्लस 5/10, इट इज 1/2. 1/2 प्लस 5/2 is 1/2 plus 5/2, that becomes 6/2. This 6/2 means 3. या पद्धतीने तुम्ही त्याचं सिम्प्लिफिकेशन्स करू शकता. मग आन्सर इज दॅट इज 1/5 मायनस 1/10 1/2. तर असं सिम्प्लिफिकेशन्स करायचं नसेल तर काय कराल? नाव कसं सोडवाल हे प्रॉब्लेम्स? ही राईट हँड साईड जी असते ती p इंटू रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर असते, राईट? p इंटू रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. आणि फूट ऑफ परपॅन्डिक्युलरचे कॉर्डिनेट्स मी तुम्हाला लिहून दिले होते, दॅट इज LP, MP आणि NP. LP, MP आणि NP. व्हॉट इज दिस L, M, N? दीज आर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ दॅट नॉर्मल. मग आता इथे 2 - 1 5 हे डायरेक्शन कोसाइन्स आहेत का? तर नॉट अ डायरेक्शन कोसाइन्स. मग हे डायरेक्शन कोसाइन्स नाहीत. मग याचं कन्वर्जन आधी नॉर्मल फॉर्ममध्ये करायचं आहे, त्याच्यावर L, M, N काढायचं आहे, P काढायचं आहे, आणि देन वी फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ फूट ऑफ परपेंडिकुलर. सी आर देन 2x मायनस y प्लस 5z इज इक्वल टू 3. या इक्वेशनच्या दोन्ही बाजूला मॅग्निट्यूडनी डिवाइड करावं लागेल, जेणेकरून डायरेक्शन रेशोचं कन्वर्जन डायरेक्शन कोसाइन्समध्ये होईल. दॅट इज अपॉन रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर इज नथिंग बट L. मग याचं कन्वर्जन एलमध्ये करायचं असेल त्याला स्क्वेअर रूटने डिवाइड करा. दॅट इज रूट ऑफ हिअर इज 2 स्क्वेअर 4 मायनस 1 स्क्वेअर इज 1, 5 स्क्वेअर इज 25 इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय रूट ऑफ दिस 4 प्लस 1 प्लस 25. नाउ सिम्प्लिफाय दिस. 2 डिवायडेड बाय रूट 30x मायनस 1 डिवायडेड बाय रूट 30y प्लस 5 डिवायडेड बाय रूट 30z is equal to 3 by root 30. Now these are direction cosines. आणि डायरेक्शन कोसाइन्स काय झाले? L, M आणि N. these are डायरेक्शन कोसाइन्स. P ची व्हॅल्यू किती आहे? 3/√30. L is 2/√30. M is minus 1/√30. N is 5/√30. and P is 3/√30. What is the coordinates of this foot of perpendicular then? The foot of coordinates of foot of perpendicular are LP, MP आणि NP. म्हणजे या L ला P नी मल्टिप्लाय केलं की 2/√30 इंटू 3/√30. याचं जे मल्टिप्लिकेशन्स येतं दॅट मल्टिप्लिकेशन इज 6/√30 and 6/√30 इज 1/5. 1/5 हे पहिलं ऑप्शन्स इथेच आहे. फक्त L काढला तरी आपल्याला आन्सर्स मिळू शकतं. Lची व्हॅल्यू फक्त फाइंड करायची आहे. मग या कोएफिशियंट्सला आधी दोन्ही बाजूला मॅग्निट्यूडनी डिवाइड करून घ्या. कुठलाही एक कोएफिशियंट्स इथे काढला तरी आपल्याला इक्वेशन्स मिळू शकेल. हे सगळे कोएफिशियंट्स काढण्याची आवश्यकता नाही. जेव्हा आपण MCQ सॉल्व करतो तेव्हा आपल्याला टाईमलाही महत्त्व द्यावं लागतं. आणि जर तुम्हाला टाईम वाचवायचा असेल त्यातली कोणती व्हॅल्यू कोणता कोएफिशियंट्स वेगळा आहे त्यातला कुठलाही एक कोएफिशियंट्स आपण जर काढला तरी आपल्याला ते आन्सर येऊ शकतं. मग आपल्याला कोएफिशियंट्स माहिती दॅट इज LP. फक्त LP डिटरमाइन करा किंवा MP करा किंवा NP करा. यातली कुठली एक व्हॅल्यू डिटरमाइन करा. म्हणजे आपल्याला एक तो उरलेला टाईम वाचेल मल्टिप्लिकेशनचा आणि तो वेळ आपल्याला दुसरा MCQ सोडवण्यासाठी उपयोगी करता येईल. ओके, हे दोन्ही एक्झाम्पल CETमध्ये विचारलेले होते. त्याच्यानंतर आपण दुसरा फॉर्म जे पहिला नॉर्मल फॉर्म झाला त्याच्या रिलेटेड हे 2 MCQ CETमध्ये विचारले होते. खरं तर खूप सोपे होते. हे कॅल्क्युलेट करण्याची आवश्यकता नव्हती फारशी. ते जर तुम्हाला स्टँडर्ड फॉर्ममधले इक्वेशन्स पाठ असेल तर तुम्ही हे डायरेक्ट लिहू शकत होतात. तर याच्यानंतर जनरल इक्वेशन ऑफ प्लेन काय आहे आणि ते कसं डिराईव्ह करायचं वेक्टर आणि कार्टेशियन फॉर्ममध्ये ते समजून घेऊ. ओके, थँक्यू.